आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा विरोधक शेतकरी प्रश्नावरून होणार आक्रमक। मंत्री संजय शिरसाटांनाही घेरण्याच्या तयारीत। अंबादास दानवे मांडणार वीट्स हॉटेल खरेदी प्रकरणाचा मुद्दा। बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक। बच्चू कडूंची आजपासून सातबारा कोरा करा यात्रा। 7 दिवसात 138 किलोमीटर अमरावती ते यवतमाळ पायी यात्रा निघणार। शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीचा आज धरणे आंदोलन। नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती नष्ट करण्याची मागणी। उद्धव ठाकरे देखील राहणार आंदोलनाला उपस्थित। मतदार याद्यांतील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसकडून समिती स्थापन। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे समितीच्या अध्यक्षस्थानी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज नववी सुनावणी। बीड जिल्हा सत्र न्यायालयात होणार सुनावणी। सरकारी वकील उज्ज्वल निकम राहणार हजर। नवी मुंबईत एपीएमसी शेजारील ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग। 8 ते 10 ट्रक आणि टेम्पो जळाल्याची शक्यता। तर पालघरमध्ये धनसार औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत भीषण आग। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। हार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाड दुरुस्तीचं काम पूर्ण। हार्बर लाईनवरील रेल्वे सेवा सुरळीमध्ये। सकाळी 6 वाजल्यापासून लोकल सेवा पूर्ववत। काल सीवूड ते नेरूळ दरम्यान झालेला बिघाड। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी। मुंबईसह कोकणात जोरदार पावसाची शक्यता। पालघर जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस। आजही रेड अलर्ट। मुसळधार पावसानंतर रायगडमधील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। हिमाचल प्रदेशात ढगफुटी। अनेक गावांचा संपर्क तुटला। हिमाचल प्रदेशात पावसामुळे 75 जणांचा मृत्यू। एज बॅस्टन कसोटीत शुभमन गिलच्या टीम इंडियानं घडवला इतिहास। इंग्लंडचा 336 धावांनी धुव्वा। 58 वर्षात पहिल्यांदाच एज बॅस्टनमध्ये जिंकली कसोटी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।